नाशिकमधल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे गेल्या 5 महिन्यात 4 जणांचा मृत्यू झालाय। यातल्या एका मृताच्या कुटुंबानं महापालिकेत येत ठिय्या दिला, त्यानंतर प्रशासनाला काहीशी जाग आली। पाहूया एक रिपोर्ट। नाशिकमधल्या खड्ड्यांनी गेल्या 5 महिन्यामध्ये 4 जणांचा बळी घेतला। 4 बळी गेल्यावर आणि मृतांच्या कुटुंबियांनी आंदोलन केल्यानंतर सुद्धा नाशिक महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही। ना रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत, ना कोणत्या कंत्राटदारावर कारवाई झाली। पहिली घटना आहे 24 मार्च 2026 ची। 42 वर्षांचे प्रभाकर निकम यांचा अंबड लिंक रोडवरून जात असताना खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला। दुसरी घटना आहे 6 जून 2026 ची। माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचा सातपूर परिसरातल्या 7 मौली चौकात अपघात झाला। रस्ता खोदलेला असल्यामुळे हा अपघात झाला, ज्यामध्ये गायकवाड यांना जीव गमवावा लागलाय। तिसरी घटना आहे 25 जुलै 2026 ची। 66 वर्षांच्या दीपाली बेळे आपल्या मुलीसह दुचाकीवरून जात होत्या। गाडी खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे दीपाली बेळे यांचा तोल गेला, डोक्याला जबर मार लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। तब्बल 39 दिवस दीपाली बेळे रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या। चौथी घटना आहे 28 जुलै 2026 ची। 40 वर्षांचे निलेश कोतकर एक्सलो पॉइंट चौकामध्ये खड्डा चुकवताना कोसळले। उपचाराच्या दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। 40 वर्षांचे निलेश कोतकर ज्यावेळेला या भागातून जात होते त्यावेळेला खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांचा तोल गेला आणि मागून आलेल्या ट्रकनं त्यांना धडक दिली। दुर्दैवानं त्यांचा या अपघातात मृत्यू झाला। पंचवटी परिसरातल्या बेळे परिवारातल्या आजींचा देखील काहीसा असाच मृत्यू झाला आणि त्यामुळे आता या सगळ्या मृत्यूंना हे खड्डे तर जबाबदार आहेतच, मात्र हे खड्डे ज्यांनी असेच ठेवलेत ते प्रशासनातले अधिकारी, ठेकेदार यांना आता जबाबदार धरणार आहात की नाही असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित करू लागलेत। निलेश कोतकर यांच्या पत्नीनं आणि 5.5 वर्षाच्या मुलीनं महापालिकेमध्ये आंदोलन केलं। मृत पतीचा फोटो हातात घेत कोतकरांच्या पत्नीनं महापालिकेमध्ये ठिय्या मांडला। माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, मला माझ्या मुलीला सोडून ते चालले गेले। माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करा। त्याला ही पोरगी आहे 5.5 वर्षाची, तिची पत्नी आहे। आज तिच्या जीवनाचं काय, एवढीशी पोरगी आहे ती, सगळं घरातला करताच माणूस चालला गेला। आमचा पोरगा तर चालला गेला ना, आता एवढं पोरीचं काय एवढ्या याच्यात त्याला तिला सोडून गेला ना तो। महानगरपालिका काय आम्हाला हे करेल आता, काय म्हणेल तुम्ही काय सगळ्या रस्त्यावर चालले असं म्हणेल ना, म्हणजे चालायचं नाही का रस्त्याने। तसे आले आमचे शिवसैनिक सकाळपासून इथं आंदोलन करतात। नाही निलेश कोतकरांची पत्नी आणि 5.5 वर्षांची लहान मुलगी जेव्हा महापालिकेमध्ये ठिय्या मांडून न्याय मागत होते, त्यांच्या समोरच दोन्ही शिवसेनेचे नेते राजकारणामध्ये दंग झाले होते। आणि ऐका ना, मोदी सरकार याच्यामध्ये राजकारण भावनिक भाग आहे। मृत निलेश कोतकरांच्या पत्नी समोरच दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते एकमेकांना भिडले। संबंधित जो काही विषय आहे तो मार्गी लागेल। हे बघा, तुमचं आंदोलन तुमची निश्चित करतो। एकमेकांशी भांडताना देखील दोन्ही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने तर उद्धव ठाकरेंच्या नावानं घोषणाही दिल्या। घोषणा देताना सुद्धा नेते हसत होते। सरकार याच्यामध्ये राजकारण भावनिक भाग आहे। नाशिक महापालिकेमध्ये सुरू असलेला हा राजकीय तमाशा मृत निलेश कोतकरांच्या पत्नी खिन्नपणे पाहत होत्या।
हे बघा तुमचं आंदोलन कुठे विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पहिले. निश्चित करतो काही नाही हे बघा आमची आंदोलन म्हणून तुमची भूमिका ती दाखवा. 6 महिन्यासाठी निलंबन विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय. नाशिक महापालिकेमध्ये सत्तेमध्ये असलेली शिंदेंची शिवसेना निलेश कोतकरांच्या पत्नीसोबत आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. आंदोलन करताना आपणही सत्तेत आहोत याचं भान शिंदेंच्या शिवसेनेचे नेते देखील विसरले होते. महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आपण बघू की जरी आम्ही सत्तेत आहोत पण सत्तेत असताना सुद्धा तिथे चुकीचं आहे, जो काही कंत्राटदाराने चुकीचं काम केलेलं आहे तर त्याच्या विरोधात त्या कुटुंबाला कसा न्याय मिळवता येईल यासाठी आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे. 25 जुलैला खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबानं सुद्धा नाशिकमधल्या रस्त्यांवरून संताप व्यक्त केलाय. मेरीचं जे मधलं गेट आहे, गेटच्या तिथे एक थोडासा असा दबलेला भाग होता, खड्डा होता थोडक्यात. तर खड्ड्यामध्ये गाडी जाम झाली आणि या मागे बसलेल्या होत्या. तर एकदम खड्ड्यामुळे उडाल्यामुळे त्यांचा एकदम तोल जाऊन त्या मागे पडल्या त्या डोक्यावरच पडल्या त्या. आणि त्यांना मेंदूला मार लागला होता. सिटी स्कॅन ते केलं तर त्याच्यामध्ये ब्रेनलाच मार होता जोरदार. रात्री ऑपरेशन केलं, जवळजवळ 5-6 तास ऑपरेशन करून त्या दिवसापासून त्याच्या कोमात होत्या तर परत शुद्धीवर आल्याच नाही. खड्ड्यांवरून झालेल्या मृत्यूंबद्दल बोलताना महापौरांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पहा. आपण एक विशेष महासभा देखील घेतो आहे, ती 7 तारखेला निश्चित केलेली आहे. पण या पार्श्वभूमीवर आपण बघता आहे की आर्थिक जी मदत आहे ती आपण जाहीर केली, एकाला कुटुंबाला दिली सुद्धा. आणि जो विषय आहे त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहे. आपण त्यांचा एक बायोडेटा मागून त्या के वाघला शिकवत होता, तर आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत जर त्यांना आपल्याला रुजू करून घेता आलं तर तशी त्यांनी मागणी केली आहे. तर मी लोकप्रतिनिधींना ती मागणी मांडायला सांगितलेली आहे. त्यांचे सगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डिटेल्स मागवले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जे नियमात बसत असेल त्या पद्धतीने या कुटुंबाला सातत्याने आधार देणार. जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग त्याचे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांची कुठलीही गय या ठिकाणी केली जाणार नाही. काल झालेल्या अपघाताच्या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि जे जे काही दोषी असतील त्यांच्यावर मी पुन्हा सांगेल की आम्ही सर्वांवर कारवाई करू. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरामधील अनेक रस्ते खोदण्यात आले, दुसरीकडे तेच रस्ते माती आणि मुरुम टाकून तात्पुरते बुजवले जात आहेत. पावसामुळे खड्डे पाण्याखाली गेल्यामुळे रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे हेच नागरिकांना कळत नाही. शहरामध्ये अपघातांची मालिका सुरूच असून नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.